तर पहा, या ठिकाणी आपण ऑफिशियल जाहिरात पाहत आहोत. जाहिराती ज्या आहेत त्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या निघालेल्या आहेत. सुरुवातीला आपण एक-एक जिल्ह्यांची जाहिरात पाहू. या जाहिरातीमधली डिटेल माहिती आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या तालुक्यात किती जागा आहे, त्याची देखील माहिती मी तुम्हाला देतो. तर इथे पहा, सर्वात प्रथम जाहिरात आपण ओपन केलेली आहे, ती म्हणजे अमरावती शहरासाठी. अमरावती शहर जे आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अमरावती शहर पश्चिममध्ये ही जाहिरात आहे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक हा जो काही जी आर आहे त्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र महिलांकडून किंवा उमेदवारांकडून अर्ज वरील प्रमाणे नमूद पत्त्यावर मागणी करण्यात येत आहेत आणि अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदाच्या सरळ नियुक्ती संदर्भात आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे. तर पहा, पद कोणते आहे? अंगणवाडी मदतनीस. अंगणवाडी मदतनीस हे पद आहे अमरावती या ठिकाणी. त्यानंतर मानधन पहा, एकत्रित मानधन आहे शासन निर्णयाप्रमाणे. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटनुसार आहे, रूलनुसार आहे, ते तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार आहे. नंतर कामाचे किंवा पदाचे स्वरूप जर पाहिले, तर अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे, दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे, अंगणवाडी स्वच्छता करणे, हे जे काही तुमचे कामं आहेत, म्हणजे अंगणवाडी मदतनीस असल्यास 2 पदे आहेत. एक अंगणवाडी सेविका, ते वेगळं पद आहे. त्याच्या देखील जागा आहेत, पण त्या या जाहिरातीमध्ये नाही. याच्यानंतरची आपण 2-3 जाहिराती पाहणारच आहोत. त्यामध्ये सुद्धा ते असू शकतात. या ठिकाणी आपण अमरावतीसाठीची जाहिरात पाहत आहोत. इथे पद आहे अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी मदतनीसचं काम आहे अंगणवाडी सेविका यांना सहाय्य करणे. शैक्षणिक पात्रता काय आहे? तर शैक्षणिक पात्रता पहा, 12वी पास असणं आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी. वास्तव्याची अटसुद्धा आहे. म्हणून तुम्ही जर अमरावतीमध्ये असाल, तर या ठिकाणी अर्ज करू शकता. नाहीतर मग दुसऱ्या जिल्ह्याची जाहिराती आपण पाहतच आहोत, की कोणकोणत्या जिल्ह्याचे आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्येच अर्ज करू शकता. कारण की वास्तव्याची अट आहे. इथे पहा, उमेदवार हा स्थानिक प्रकल्पाअंतर्गत रहिवासी असावा आणि गॅस कार्ड, बँक पासबुक, घर टॅक्स पावती, इलेक्ट्रिक बिल, राशन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड यापैकी जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील उपलब्ध, त्यानुसार ठरणार आहे, की तुम्ही तिथे राहता किंवा नाही. म्हणजे वास्तव असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही राहणं गरजेचं आहे, जिथली जागा आहे. नंतर पहा, वय जर पाहिलं आपण, तर वयाची अट आहे 6/2/2025 पर्यंत म्हणजे या दिनांकापर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत 18 वर्ष कमीत कमी वय पाहिजे आणि जास्तीत जास्त पाहिजे 35 वर्ष. पण विधवा उमेदवारांसाठी आहे 40 वर्षांपर्यंत ते एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. म्हणजे कमीत कमी वय आहे 18, जास्तीत जास्त वय आहे 35 आणि जर विधवा कॅन्डिडेट असतील, तर त्यांना 40 वर्षांपर्यंतची सूट या ठिकाणी आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल, 2 अपत्य असण्याचं. त्यानंतर भाषेचे ज्ञान, मराठी भाषा जी आहे, ती आपल्या 10वी वर्गात भाषा असणं आवश्यक आहे. त्यासाठी बोर्ड सर्टिफिकेटवर आपला जो मराठी भाषा आहे, ती या ठिकाणी नमूद असणं गरजेचं आहे. नंतर पहा, खाली सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत भाषेच्या ज्ञान बाबतीतचे. पुढे आणखी त्यांनी माहिती दिली, की बदली जी आहे ती एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहिवासी राहावं लागेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मागासवर्ग प्रवर्ग जे आहेत, ते या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र जोडायचं आहे. म्हणजे एस-सी, एस-टी, एस-बी-सी तुम्ही जर वेगळ्या कॅटेगरीमधून येत असाल, तर तेही तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे, तुमचं जात प्रमाणपत्र. नंतर पहा, अनुभव असल्यास ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता आणि तुम्हाला त्यामध्ये प्राधान्यसुद्धा मिळू शकते, कारण की थेट निवड होणार आहे. नंतर पहा, जाहिरात प्रसिद्धीचा दिनांक आहे 6 फेब्रुवारी. अर्ज करण्याचा कालावधी सर्वात इम्पोर्टंट ते म्हणजे कार्यालयीन कामकाजाच्या 10 दिवसांपर्यंत 10/2/2025 ते 24/2/2025 व अर्ज स्वीकारण्याचा कार्यालयीन वेळ आहे सकाळी 12 ते दुपारी 5 वाजेपर्यंत. म्हणजे इथे आपल्याला 12 ते 5, 10 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत अर्ज सादर करायचे आहे. आता अर्ज कुठे मिळणार आहे? अर्जाची सुद्धा पी-डी-एफ खाली दिलेली आहे त्यांनी. ते ते देखील आपण पाहूया. पहिले पहा, प्राथमिक यादी लागेल. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून 15 दिवस या यादी लावण्यात येणार आहे. नंतर यादी संदर्भात काही हरकती असल्यास ते तुम्ही नोंदवू शकता आणि भरतीची पूर्ण कार्यवाही 90 दिवसात केल्या जाणार आहे. म्हणजे पहा मित्रांनो, 90 दिवसातच या ठिकाणी जी आहे ती संपूर्ण कार्यवाही केल्या जाणार आहे. नंतर प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध होईल आणि निवड प्रक्रियेवरून तक्रार किंवा अपील असल्यास त्या संदर्भात तुम्ही देखील आवाज उठवू शकता. महत्त्वाची आहे, इम्पोर्टंट आहे, कागदपत्रांच्या प्रती म्हणजे जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे झेरॉक्स. तर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती स्वतः स्वसाक्षांकित केलेल्या स्वरूपात असाव्या. जाहिरातीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. जाहिरातीसोबत त्यांनी अर्ज दिलेला आहे. त्याच अर्जामध्ये आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. निवड प्रक्रिया जी आहे ती उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे 80 गुण आणि अतिरिक्त 20 गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देण्यात येणार आहेत. म्हणजे 100 मार्क्स असणार आहेत टोटल. त्यापैकी जे 80 गुण आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे शैक्षणिक गुणपत्रिका आहे, त्यानुसार मिळतील आणि 20 गुण जे आहे ते शासन निर्णयानुसार देण्यात येतील. पत्रव्यवहार पहा, भरती प्रक्रियेसंबंधात अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सूचना जाहिरातीमध्ये अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी सूचना नोटीस बोर्डवर लावण्यात येतील. अर्ज पोस्टाद्वारे स्वीकारला जाणार नाही. पोस्टाद्वारे अर्ज आपल्याला करायचा नाही आहे, ऑफलाईन अर्ज आहे.
तरी देखील या ठिकाणी आपल्याला पोस्टाने अर्ज करायचा नाहीये. नंतर पहा, खाली सुद्धा काही त्यांनी माहिती दिलेली आहे, की निवड कशी केली जाणार आहे. तर पात्र उमेदवारांचा वर उल्लेख केलेल्या परिसरातील रिक्त असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील अंगणवाडीकरिता निवड केली जाऊ शकते. नंतर इथे पहा आता त्यांनी जागा दिलेली आहे. एकूण मदतनीसचे पदं किती आहेत? अमरावती संदर्भात. दुसरी देखील आपण पाहू. आता आपल्याला जाहिरात पाहण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण पदे पाहणार आहोत. तर इथे पहा हे जे काही आहे अमरावतीमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक जागा आहे. अन्सारगड, हबीबनगर, अन्सर कॉलनी, गुलजारनगर, अकोली, पार्वतीनगर, म्हाडा, गवडीपुरा, महालक्ष्मी नगर अशा एकूण टोटल 18 जागांसाठी ही जाहिरात आहे. नंतर पहा, हा जो काही तुमचा अर्ज अर्ज आहे, तिथे या ठिकाणी फोटो लावायचा आहे. नंतर आपण कुठे अर्ज करत आहोत त्याची माहिती. नंतर तुमचा पत्ता, तुमचं नाव, लग्न आधीचं, लग्नानंतरचं, त्यानंतर विवाह आहे किंवा नाही, जन्मतारीख आणि जे काही तुमचे मार्क्स आहेत 10वीचे 12वीचे ते या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. MSc ITI आहे का ते सुद्धा सांगू शकता आणि तुम्ही कुठले स्थानिक रहिवासी आहे एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आणि सेविका किंवा मदतनीस पदाकरिता खाली आपल्याला जी माहिती आहे ती त्यांनी सांगितलेलं आहे, की जिथे आपण रहिवासी आहे प्रॉपर वास्तव्य करणार आहे, त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. नंतर पहा, ही जी आहे ती पोचपावती तुम्हाला मिळणार आहे, जेव्हा तुम्ही अर्ज सादर कराल. त्यानंतरची जी प्रक्रिया आहे, अपत्य प्रमाणपत्र, जे काही आपलं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे, ते या ठिकाणी आपल्याला सादर करायचं आहे. आणि नंतर पहा, इथे तुमच्या शैक्षणिक अर्हतेबाबत आणि जे काही तुमची निवड कशी होणार आहे किंवा मार्क्स कॅल्क्युलेशन कसं केलं जाईल, त्याची माहिती त्यांनी दिली. 10वीच्या गुणांवर शैक्षणिक अर्हता पहा नाही 12वीच्या गुणांवर आहे. 12वीच्या गुणांवर डिपेंड राहणार आहे, की तुम्हाला किती गुण या ठिकाणी दिले जातील. असा तुमचा हा जो आहे एकंदरीत पेपर पॅटर्न राहणार आहे आणि हे बाकीचे तुमचे मार्क्स राहतील. अशा पद्धतीने मार्क्स देण्यात येतील, यादी लावण्यात येईल आणि तुमचं सिलेक्शन होईल. तर हे पाहिलं आपण अमरावतीचं. आता जाऊया आपण दुसऱ्या जिल्ह्याकडे. यानंतर पहा, इथे जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. लातूरमधील ग्रामीण विभाग जो आहे त्याच्या अंतर्गत आहे. पंचायत समिती तळमजला लातूर. तर इथे आपण आता जागाच पाहणार आहोत कारण की अर्ज, पात्रता जे काही माहिती आहे ती आपण अगोदर पाहिली. आता फक्त आपण पाहूया जागा. तर पहा इथे काय अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका रिक्त जे भरण्यासाठी जे पद आहे, सेविकेचे सुद्धा आहे आणि मदतनीसचे सुद्धा आहे. अंगणवाडी केंद्र जे आहे दगडवाडी 1 आणि रमजानपूर 1 या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचं पद आहे आणि खाली जर आपण पाहिलं गंगापूर 6, वासनगाव 4, अंकोली 2 इथे अंगणवाडी मदतनीसचे पद आहे. तर तुम्ही जर लातूरमध्ये राहत असाल तर या ठिकाणचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जे जवळ पडेल त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. इथे पहा लातूर संदर्भातील कारण की वास्तव्याची अट आहे म्हणजे लातूर जिल्ह्यातीलच तुम्ही असणं आवश्यक आहे तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता पहा लातूरच्या एवढ्या जागा आहेत. इथे आपण तुम्ही जर अर्ज करत असाल स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा संपूर्ण जाहिरात देखील आपण टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर पहा आता जाऊया आपण पुढच्या जाहिरातीकडे. ही संपूर्ण माहिती आपण अगोदरच पाहिलेली आहे, ती पुन्हा आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. पात्रता सेमच आहे. वय 18 ते 35, शैक्षणिक पात्रता 12वी आहे. नियम, अटी सर्व सारख्याच आहे. फक्त जागा ज्या आहेत त्या बदल आहेत. आता इथे लातूर पाहिलं, अगोदर अमरावती पाहिलं, आता पुढच्या जिल्ह्याकडे जाऊया. इथे पहा, पुन्हा अमरावती आहे, पण हा प्रकल्प अमरावती दक्षिण आहे, नागरी संदर्भात. तर इथे जागा पहा, सरळ जागेवर जाऊया आपण. जे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एकूण 17 जागा आहेत. भातकुली 2, भातकुली 2, भातकुली 7 अशा एकूण केंद्र जे आहे आणि बाजूला रिक्त पदे किती आहेत त्याची देखील त्यांनी माहिती दिली आणि याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी सुद्धा 17 पदे रिक्त आहेत. त्यानंतर पहा अमरावती शहर पूर्व. आता हे आहे पूर्व आणि पूर्वमध्ये जर आपण जागा पाहिल्या तर या ठिकाणी सुद्धा जागा आहेत एकूण 15. शेगाव, गाडगेनगर, चिलम छावणी, बच्चू टेकडी. तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता. एकूण 15 जागा आहेत अमरावती पूर्वमध्ये. नंतर पहा अमरावती उत्तर जर आपण पाहिलं परतवाडा तहसील अचलपूर जे काही आहे तिथल्या देखील जागा आहेत. चला आपण जागेवर येऊया. इथे पहा जागा तुम्ही पाहू शकता. अंगणवाडी मदतनीसच्या एकूण 27 जागा या ठिकाणी आहेत. अचलपूर नगर परिषद क्षेत्रामधील अल्पसंख्याक महिलांसाठी 13 आहेत. परतवाडी नगर परिषद क्षेत्रामधील अल्पसंख्याक महिला 2. अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, धारणी इत्यादी ठिकाणी ह्या जागा आहेत. तिथं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि अंजनगाव सुर्जी नगर परिषद क्षेत्रातील अल्पसंख्याक महिलांसाठी एक जागा आहे अंगणवाडी सेविकेची.
त्यानंतर पहा नाशिक जिल्हा आहे आणि नागरी संदर्भातील ह्या काही जागा आहेत. सेविकेसंदर्भातील जागा आहे. तर पहा ITI कॉलेजजवळ मदतनीसची एक जागा, सावतानगरमध्ये एक जागा, कोळीवाडा एक जागा सेविकेची आहे, कोर्ट गल्ली एक जागा मदतनीसची आहे. इथे ठिकाण दिलेलं आहे. इथे नगर परिषद किंवा नगरपालिकेचे नाव आहे. इथे सेविकेच्या जागा किती आहेत ते आहेत आणि इथे मदतनीसच्या जागा किती आहेत ते आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एकूण सेविकेच्या जागा आहेत 4 आणि मदतनीसच्या जागा आहेत 11. अशा टोटल 15 जागा या ठिकाणी नाशिकसाठी आहेत, नागरीसाठी. नंतर पहा पुढील जागा आपण पाहत आहोत सांगली जिल्ह्याकरिता आणि नागरी ठिकाणच्या ह्या जागा आहेत. अगोदर आहे नगरपालिका किंवा नगर परिषदेचे नाव, नंतर अंगणवाडीचा केंद्र क्रमांक आणि नंतर आहे रिक्त पदाचे नाव, नंतर लिहिलेलं आहे तुमचं मानधन. आता ज्यावेळेस आपल्याला मानधन माहिती नसेल तर इथे यांनी मानधन सुद्धा मेन्शन केलेलं आहे. 7,500 रुपये मानधन मदतनीसला आहे. तर पहा कडेगाव 81 85 89 90 91 92 असे ठिकाणं आहेत किंवा अंगणवाडीचे केंद्र क्रमांक आहे. रिक्त पदाचं नावसुद्धा दिलेलं आहे. नंतर मानधन दिलेलं आहे की किती आहे तर 7,500 रुपये मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता. मदतनीसच्या ज्या काही संपूर्ण जागा आहेत ते यांनी मेन्शन केलेल्या आहेत आणि नावसुद्धा मेन्शन केलेलं आहे. तर ही जाहिरात कुठली आहे, ह्या जागा कुठल्या आहेत तर ह्या आहेत सांगली जिल्ह्यामधील. तर पहा मित्रांनो आतापर्यंत ज्या काही जाहिरात आल्या त्याच्यातून संपूर्ण माहिती पाहिली. याच्यानंतर जाहिरात येणारच आहेत. विविध जिल्ह्याच्या, विविध नगर परिषदच्या, नागरिक क्षेत्र असो किंवा ग्रामीण क्षेत्र असो त्यातील जागा आपल्याला दिसतील आणि त्याची माहिती तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळणार आहे किंवा तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येता, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकता येईल. भरतीला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच दिवसांपासून महिला ज्या आहेत ते याची वाट पाहत होत्या. शेवटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यासाठी जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता.